सगळ्यांनी पुढे जायची गरज नाही, सगळ्यांनी पुढे जायची गरज नाही पंचायतीने. लंबोनी तर या ठिकाणी एक सन्मान केला जाणार आहे, अर्थात धन्यवाद दिले जाणार आहेत. आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती असेल, आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी जी मित्रांनो प्रकाश योजना आहे, साऊंड सिस्टम आहे, जी सुशांत मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून तसेच साऊंड सिस्टमच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आमचे सुशांत मंडप डेकोरेटरचे चालक मालक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. सुंदर अशी व्यवस्था अर्थात आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे, म्हणून मंडळाच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. अशी सेवा अपेक्षित आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. तर लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी वसे शिवशंभो पाटणेश्वर हा सामना खेळला जाईल. तर मैदान क्रमांक 2 वर वादळ खारीकवाडा वसे जयबजरंग रोहा हा सामना खेळला जाईल. याची देखील आपण नोंद घ्या. तिकडे मात्र नवेगाव वसत बांधण अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. मैदान क्रमांक 2 साठी 7-9 असा गुणफलक मैदान क्रमांक 2 वर आपण पाहतोय. 1 साठी थोड्याच काळानंतर या ठिकाणी सामन्याला मात्र सुरुवात होते. कोणता संघ विजयी होणार, अर्थात दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे आणि कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. दोनही संघ तितकेच स्ट्रॉंग आहेत, तितकेच मजबूत आहेत, तितकेच तुल्यबल आहेत, तितक्याच पद्धतीनं त्यांच्याकडे क्षमता आहे आणि एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन पुन्हा एकदा आपण पाहिलं. अर्थात भैरवनाथ यशवंतखार या संघामध्ये 2 नंबरची जर्सी परिधान केलेला राहुल तिसरी चढाई आहे, थर्ड रेड आहे, डू ऑर डाय आहे. राहुल मात्र या ठिकाणी आपण चढाईसाठी जात असताना पाहतोय. नक्कीच आपल्या ताकदीच्या जोरावर या ठिकाणी थर्ड रेड साठी पात्र ठरतोय का हे देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रांगणामध्ये मात्र 5 खेळाडू शिल्लक असताना इथे राहुल मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आपण पाहतोय. इथे राहुलच्या ताकदीचा उपयोग होणार का, परंतु नाही. सांघिक शक्ती ही खूप महत्वाची आहे. प्रत्येकानं हातात हात धरला, आपली ताकद एकवटली आणि नक्कीच राहुल सारख्या एका बलाढ्य खेळाडूला मात्र मैदान या ठिकाणी आपण पाहतोय. जे उंच आहेत, शरीराने मजबूत आहेत, आपल्या शरीर यष्टीचा आपल्या ताकदीचा उपयोग हा आपल्या संघासाठी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु कोणीतरी एकटाच अंतिम संघाचा
शिल्पकार होऊ शकत असतो, मग प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक. मग प्रथम क्रमांकासाठी 30,000, द्वितीय क्रमांकासाठी 20,000, तृतीय क्रमांकासाठी 15,000, चतुर्थ क्रमांकासाठी 15,000 आणि सगळे चषक जे अर्थातच या ठिकाणी स्वर्गीय दिलीप पांडुरंग म्हात्रे यांच्या स्मरणार्थ पौलिना जयजी भगत यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. तसेच एक महत्वाचं बक्षीस म्हणजे शिस्तबद्ध संघ, त्यासाठी कैलासवासी प्रकाश शंकर म्हात्रे स्मरणार्थ त्या ठिकाणी कुमारी क्रांती प्रकाश म्हात्रे यांच्याकडून दिलेले आहे. रोशन मढवी चढाईसाठी येतोय, उंचपुरा आणि उत्तम चढाईपटू म्हणून खरं तर प्रख्यात असणारा खेळाडू आहे. इथे मात्र जवळपास सावध पवित्रा घेत आपल्या संघाकडे मात्र परतला. वाट पाहत होते थर्ड रेडची, कारण थर्ड रेड अशी चढाई आहे की जिथे आपल्या संघासाठी पण क्षेत्ररक्षण या संघासाठी जवळपास 80% चान्सेस असतात. आणि अशाच पद्धतीनं 11 अशामध्ये तिथला स्कोरबोर्ड मात्र लागलेला आहे. पुन्हा एकदा रोशन मढवी खेळ कबड्डीचं अगदी शांततामय वातावरणामध्ये या ठिकाणी आपण हा खेळ होत असताना पाहतोय. चला तिकडे मात्र 10-11 बांधण नाममात्र